भारतीय जनता पार्टीचा शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय असो। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। चल जाओ आज जाओ तुम्ही 25 वर्षांची सत्ता काय भावना आहे? ही जी काही 25-30 वर्षांचा वनवास हा मिटवलेला आहे तो भगुरकरांनी मिटवलेला आहे। त्याच्यामुळे मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी मला काम करण्याची तिथे संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि जे काही वचनं मी दिलेली आहे, जाहीर सभेमध्ये दिले असतील, एकांतात दिले असतील, ते सर्व वचन मी पूर्ण करेन आणि भगूरच्या विकासाला माझा एक खारीचा वाटा 100% राहील। लोकांचा संघर्ष बघायला मिळाला ताई निवडणुकी दरम्यान? संघर्ष तर खूप आहे आणि संघर्षाची सवय बालपणापासून आहे, त्याच्यामुळे संघर्ष हा काही मोठा जरी असला तरी शेवटी विजय तेवढाच मोठा आहे। महायुती म्हणून परत एकत्र येणार का निवडणुकीमध्ये? महायुती म्हणून नक्कीच भारतीय जनता पक्ष असेल, आम्ही जे काही इथे उबाठासोबत शिवसेनेसोबत आम्ही जे काही अलायन्स केलेलं होतं, नक्की त्याचाही फायदा झालेला आहे आणि महायुतीच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, आमचे गिरीश भाऊ पालवे असतील, जिल्हाध्यक्ष असतील, त्यांचे आमचे जिल्हाध्यक्ष, सर्व पदाधिकाऱ्यांचं हे यश आहे, कार्यकर्त्यांचं हे यश आहे। वडिलांचा उल्लेख केला गेलेला होता, त्यामुळे तुम्ही आणि प्रचार सभेमध्ये भावुक झालेला होता, एका लेखीनं आज काय करून दाखवलं असं तुम्हाला वाटतं? ते बघतायत मला वरतून, त्याच्यामुळे मी त्या बाबतीत जर बोलायला गेले तर जास्त अजून हे होईल, पण माझ्या वडिलांना ही श्रद्धांजली आहे। आजची निवडणूक प्रतिष्ठेची बनलेली होती, आमदार म्हणून तुम्ही थेट मैदानात उतरलेला होता आणि जो संघर्ष झाला तो किती महत्वाचा तुम्हाला वाटतं? नक्कीच संघर्ष हा खूप मोठा होता, कारण समोरून 25-30 वर्षाची एक हाती सत्ता होती आणि जनतेला मी साथ घातली आणि मी आमदार असताना मला कामांपासून अडवलं गेलं। माझं तर कर्तव्य आहे ना, मला ज्या मतदारांनी भगूरमध्ये मतदान केलं आहे, मला विधानसभेला आमदार म्हणून मतदान केलेलं होतं, त्यांचीही कामं न करू देण्यासाठी जो काय अडसर होता त्याला मी लोकांना पदर पसरवलेला होता आणि भरभरून झोळी माझी भगूरकरांनी भरून दिली, त्यासाठी मनस्वी आभार व्यक्त करते। एक चांगलं काम त्या नक्की करतील आणि 2 महिला प्रामाणिकपणे भगूरकरांचा विकास करतील याची मला पूर्ण खात्री आहे। ताई मोठ्या बहिणीसारख्या पाठीशी उभं राहिल्या, एकटीकडून हे शक्य नव्हतं, ताई होत्या म्हणून आम्ही दोघींनी मिळून हा विजय खेचून आणलेला आहे, तो श्रेय त्यांना देखील मोठं श्रेय आहे त्यांच्यासाठी। दोघींचंही अभिनंदन। पालवे साहेबांनी पूर्ण वेळ दिला भाजपच्या जेवढे दिवस होते त्यांनी सोडलं नाही, त्याच्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन। अभिनंदन दादा।